आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत। कोणी कटाची आमटी बोलतं तर कोण पुरणपोळीची आमटी बोलतं। तर त्यासाठी मी ही डाळ, चणा डाळ आहे ना, चांगली शिजवून घेतलेली आहे। एकदम गाळही करायचा नाही, अशा प्रकारे आपण शिजवून घ्यायची आहे। आता आपण ही थोडीशी डाळ काढून घेऊया आणि हे डाळीचं पाणी जे आहे ना, ते आपण पूर्णपणे गाळून घेणार आहोत। डाळीचं हे पाणी खूप महत्त्वाचं असतं, याच्याशिवाय आमटी आपली बनणार नाही। तर त्याच्या मसाल्यासाठी आता मी कांदा आणि खोबरं असं बारीक चिरून चांगलं परतून घेतलं आहे तेलामध्ये। थोड्याशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि काही खडे मसाले चांगले परतून घेऊन आपण त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। आणि लसूणही घेतला आहे। आता हे जिरा मोहरीची फोडणी देऊन घेऊया आपण चांगल्या कडकडीत तेलामध्ये आणि काही कढीपत्ता घालूया। तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो घालू शकता। आता इथे मी हा दळलेला मसाला घातलेला आहे, चांगला परतून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये पाव चमचा आता हळद घालून घेऊया आणि चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपला मसाला आता परतून झालेला आहे। तर या आपण डाळीचं पाणी आहे आणि थोडीशी डाळ काढलेली ना, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया। तर अशा प्रकारे आमटी केल्याने खूप टेस्टी होते। तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा। आणि आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मस्त अशी उकळी घेऊया। आमटी ही शक्यतो पातळच ठेवायची, घट्ट आमटीला चव लागत नाही। मस्त अशी ही आमटी तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि मस्त गरमागरम भाताबरोबर खायची किंवा कोणी कोणी पोळी बरोबर पण खातात। तुम्ही कशाबरोबर खाता मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा। खूप खूप धन्यवाद।